नमस्कार. ज्योतिष भास्कर, सुशील कोराड यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण शुक्र आणि त्याची चमक कशी आपल्या आयुष्याला प्रभावित करते याबद्दल बोललो. पुढचा ग्रह आहे मंगळ. मंगळ म्हटल्यानंतर अग्रेशन, क्विक डिसिजन्स हे सगळ्याबद्दल आपण ऐकलेलं आहे आणि आज सविस्तर त्याबद्दल चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आणि मंगळाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याला सेनापती म्हणतो, त्याला क्विक डिसिजन्स हवे असतात, सगळं काही फास्ट हवं असतं. तर त्याबद्दल काय सांगाल? काय नेमका त्याचा परिणाम असतो? जसं त्याच्या म्हणजे तू सांगितलेलंच आहेस, की सेनापती म्हटलेलं आहे. पत्रिकेतील मंगळ हा विषय म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. ज्याला अनेक लोक मांगलिक आहे का म्हणून बघतात आणि त्याच्याविषयी अनेक गैरसमज पण आहेत. पण पत्रिकेतील मंगळ म्हणजे तुमचं तेज आहे. हा वाईट नसून साक्षात श्री गणेशाचं एक प्रतिनिधित्व करणारा आपल्या शरीरातला घटक आहे. म्हणून मंगळाला घाबरून न जाता उलट मंगळ आपल्यासाठी किती उपयुक्त आहे समजून घेणं गरजेचं आहे. पत्रिकेतील मंगळ हा ज्याला तुम्ही कुज पण म्हणता बरं का. त्याला तुम्ही कधी म्हणजे असं समजता की मंगळावरनं आपण काय बघायला हवं, तर जागा, जमीन, वास्तू, भूमीचा कारक ग्रह मंगळ. असं म्हणजे जागेचे व्यवहार हा माणूस करू शकेल का? स्वतःचं घर होऊ शकेल का? या गोष्टी पण मंगळावरनं पाहिल्या जातात. मंगळावरनं पत्रिकेतील मंगळावरनं भावंडांचं सुख हे सुद्धा पाहिलं जातं. वाहन सुख हे सुद्धा पाहिलं जातं. पत्रिकेतील मंगळावरनं तुमची कार्यक्षमता पण पाहिली जाते. म्हणून मंगळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला कधीही वाईट म्हणायचं नाही. टेक्निकली जर पाहायला गेलं, मंगळ दोष किंवा मांगलिक म्हणजे काय? पत्रिकेतील 1, 4, 7, 8 आणि 12 या स्थानात जर का मंगळ असेल, तर त्याला मांगलिक असं म्हणतात. फक्त एक डेफिनेशन म्हणून त्याच्यावर शिक्का मारला जातो. पण का ते खरं असतं? तसं नाही आहे. ज्याच्या चतुर्थ स्थानात मंगळ असतो तो वास्तूचा मालक होतो. ज्याच्या लग्न स्थानात, प्रथम स्थानात मंगळ असतो, हा व्यक्ती टीम लीड करू शकतो. अशा अनेक व्यक्ती मी खरं बघितलेल्या आहेत, की ज्यांच्या प्रथम स्थानात मंगळ आहे आणि उत्तम लीडर्स आहेत. येस. आणि आपल्या कामाच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या लीडरशिपला तोड नाही. हो, अगदी. अशा व्यक्ती अनेकदा म्हणून अशा व्यक्तींनी नेहमी गणपतीची पूजा करायला पाहिजे. ज्यांच्या पत्रिकेत मंगळाचं प्राबल्य आहे, अशा व्यक्तींनी श्री गणेशाची पूजा उपासना करायला पाहिजे आणि त्यांना खूप लाभ होतो त्याच्यापासून. मंगळाचा संबंध हा तापटपणाशी सुद्धा घेतला जातो. कारण मंगळाचा रंग सुद्धा लाल आहे आणि त्याला आपण तापटपणाशी अनेकदा जोडतो. तर तापट असतात का मंगळात? मंगळाचा प्रभाव असलेल्या व्यक्ती खूप तापट असतात? मंगळ म्हणजे ऊर्जा आहे. मंगळ म्हणजे उष्णता आहे. मंगळ म्हणजे लाल रंग आहे, दाहकता आहे. शरीरात असेल त्या ठिकाणी आपल्याला ऊर्जेचा किंवा उष्णतेचा प्रभाव जाणवतो. नाही म्हणत नाही. काही वेळेला अतिचारीपणा पण जाणवतो. जर का तो डोक्यात मध्ये असेल आणि चुकीच्या नक्षत्रात असेल, तर ॲग्रेशन सुद्धा जाणवतं. पण त्यासाठी त्याचं नक्षत्र पण चेक करायला पाहिजे. काही लोकांचा मंगळ ज्यांचा खराब असतो ते अत्यंत तापट असतात किंवा अशा लोकांना कोणाशी जुळवून घेणं जमत नाही. त्यांचे जागेचे व्यवहार चुकतात. कित्येक वेळेला ॲक्सिडेंट्सचे योग होतात. जर का मंगळ आणि हर्षल एकमेकाच्या प्रतियोगात असतील तर निश्चित ॲक्सिडेंट्सचे योग होतात. आणि हा जर मंगळ चांगला असेल तर अशा व्यक्ती उत्तम स्पोर्ट्समन होतात. मंगळ जेव्हा गुरुबरोबर असतो त्यावेळी अशा व्यक्ती उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर होतात. म्हणून मंगळाला दोन्ही बाजूनी तुम्हाला तपासता आलं पाहिजे. तर मांगलिक असणं याबद्दल म्हणजे जसं आपण अनेकदा बोललो या विषयावर. पण मांगलिक असणं म्हणजे ती वाईट नाहीये. यावर तुमचा अनेकदा एक हे असतो, की एम्फसाइज करता तुम्ही, की हे नसलं पाहिजे. पण मग मग तो वाईट नाहीये म्हणजे तो नेमकं काय तुमच्या गोष्टी, कुठल्या इमोशन्सला ट्रिगर करतो तो? मांगलिक असणं म्हणजे काय असतं, की मंगळाचा प्रभाव आहे. मग तशा व्यक्ती फार इम्पल्सिव्ह असतात. अशा ॲग्रेसिव्ह सुद्धा असतात. काही वेळेला पॉझेसिव्ह सुद्धा असतात. म्हणजे त्यांना हवं असतं, ध्येयवादी असतात. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला ते डायजेस्ट पण व्हायला पाहिजे ना. काही त्याचे पार्टनर जो असतो, त्याला जर का याचं ॲग्रेशन आवडत नसेल, तर मग दोघांच्यामध्ये खटके उडतात. आपण म्हणतो हा मांगलिक आहे. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, की पत्रिकेमध्ये विवाह किंवा त्या दृष्टीने जर का बघायचं असेल, तर फक्त मंगळ बघून उपयोगाचं नसतं. इतर घटक शुक्र, सप्तमस्थान, लग्न, नवमांश पत्रिका आणि नक्षत्र हे सगळं पाहायला पाहिजे. फक्त मंगळावर खापर फोडून उपयोग नाहीये. मगाशी तुम्ही लीडरशिपचं एक उदाहरण दिलं, की लीडरशिपला खूप रिप्रेझेंट करतो मंगळ. पण मग कधी-कधी असंही होतं ना, की काही लोकं असतात, की ते त्या प्रभावामुळे कदाचित लीडर होऊन जातील, पण मग डिसिजन चुकीचे घेतात. तर डिसिजन मेकिंगमध्ये मंगळ किती माणसाच्या त्यात प्रभाव पाडतो? कसे मंगळ कुठे आहे त्याच्यावर आहे. जर समजा मंगळ हा जर का डोक्यावर किंवा प्रथम स्थानात असेल, तर माणूस त्या प्रकारचं नेचर असतं त्याचं. मंगळ ज्यावर चंद्राबरोबर असेल, तर तसं नेचर असतं. म्हणजे
तो मंगळ कुठे आहे, कोणाच्या बरोबर आहे हे महत्त्वाचं आहे. मंगळ जर का सूर्याबरोबर असेल तर अशी व्यक्ती तेजपुंज असते आणि अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व असते. मंगळ जर का चंद्राबरोबर असेल तर त्याला धनलक्ष्मी योग म्हटलेला आहे. पण मग अशा व्यक्तींच्यामध्ये जास्त पॉझिटिव्ह नेचर असतं. तुम्ही जे म्हणताय की ॲग्रेशन किंवा तापटपणा हा त्याची नक्षत्र ठरवतं. हां, म्हणजे जर राक्षसगणी नक्षत्रात मंगळ असेल तर मात्र त्या व्यक्तींपासून सांभाळायलाच पाहिजे. पण मंगळ जर का देवगणी नक्षत्रात असेल तर अशा व्यक्ती अत्यंत उत्तम लीडर किंवा कम्युनिकेटर होतात. मंगळ जर का ज्याला आपण रजोगुणी असेल तर अशी व्यक्ती सगळं कला, क्रीडा, क्रिएटिव्हिटी, स्पोर्ट्स याच्यामध्ये अतिशय छान करते. मनुष्यगणी नक्षत्र, रजोगुणी नक्षत्र अतिशय उत्तम मंगळासाठी. मग सांगायचा मुद्दा हा की त्याची नक्षत्र त्याचा रोल ठरवतात. म्हणून फक्त मंगळ आहे म्हणून लगेचच त्याच्यावर शिक्का मारू नये. हो. उलट मंगळ जे देऊ शकतो ते कोणीच देऊ शकत नाही. बरं. मगाशी मी म्हटलं की सेनापती ज्याला म्हणतो आपण. सो सेनापती मग खरं आपण जरा वास्तविक आयुष्यातली सेना बघूयात. तर आर्मीमध्ये जेव्हा काम करायचं असेल किंवा फोर्सेसमध्ये काम करायचं असेल, तर त्यावेळेला तुमचा मंगळ तुम्हाला प्रभावी असणं किंवा पूरक असणं गरजेचं आहे. बरोबर. पत्रिकेतील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्थानात किंवा 10व्या स्थानात, 4थ्या स्थानात, 5व्या स्थानात मंगळ असेल, अशा व्यक्ती निश्चितच या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रभावी असतात. हो. आणि हा मंगळ जर का चांगला असेल, प्रभावी असेल, तर ही व्यक्ती आर्म फोर्सेसमध्ये किंवा पराक्रम गाजवतेच गाजवते. डोक्यावर किंवा लग्नी मंगळ असेल, अशा व्यक्ती सहज आपल्याला लक्षात येतात, की ही व्यक्ती अत्यंत कर्तृत्ववान आहे. सो पुढे अजून एक मला विचारायचं आहे, की जसं बऱ्याच घरांमध्ये हा प्रॉब्लेम असतो, की एखादी व्यक्ती इतकी तापट असते, की ती पूर्ण घराचं जी शांतता आहे त्याला डिस्टर्ब करून बसते आणि मग त्या चा मंगळ आपण बघितला पाहिजे एक प्रकारे असं म्हणू शकतो आपण. मग त्याच्यावरती काय उपाय केले जाऊ शकतात का, की तुमचा तापटपणा कमी होण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या रागावरती नियंत्रण मिळवण्यासाठी काही पर्याय कसं आहे, की पत्रिकेमध्ये मंगळ हा तापटपणा म्हणण्यापेक्षा ती नॅचरल इन्स्टिंक्ट दाखवतो, की हा व्यक्ती नॅचरली पटकन ॲग्रेसिव्ह होऊ शकतो किंवा पटकन तो प्रतिकार करू शकतो. तो ज्या गोष्टी करणार आहे हे चंद्र ठरवतो. हां, कुठल्याही गोष्टीला ॲक्टिव्हेट करतो चंद्र किंवा मन किंवा भावना, फीलिंग्ज. मंगळ हे तुमचं पोटेन्शियल आहे, रसायन आहे असं, की जे तुमच्यामध्ये ऊर्जा घेऊन येतं. पण तुमची ऊर्जा त्या दृष्टीने ॲक्टिव्हेट तुमचे विचार करतात, ते चंद्र करतो. चंद्राचं भ्रमण करतं. त्याच्यामुळे फक्त मंगळ तसा आहे म्हणून ती व्यक्ती वाईट आहे किंवा ती तशी वागेल असं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न की जसं आपण आता इतर ग्रहांविषयी सांगितलं, की हा ग्रह ह्या गोष्टी शरीरातल्या ह्या भागावरती त्याचं प्रभुत्व असतं. तसं मंगळाचं कोणत्या शरीरातल्या भागावरती प्रभुत्व असतं? कसं आहे, मंगळ हा शरीरामध्ये तुमची हाडं किंवा रक्त याचा कारक आहे. म्हणजे तुम्ही नक्की त्यांचे जेव्हा मंगळ प्रभावी असतो तेव्हा चेक करा. अत्यंत उत्तम त्यांच्या रक्ताचे गुण हिमोग्लोबिन जास्त असतं किंवा अशा व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती चांगली असते किंवा अशा व्यक्तींची मजबूत शरीरयष्टी असते, भव्य कपाळ असतं. असे हे मंगळाचे गुणधर्म आहेत. पण मग अशा व्यक्तींना पटकन संताप पण येतो किंवा अशा व्यक्ती पटकन रिॲक्ट पण करू शकतात. मंगळ म्हणजे तेज आहे, उष्णता आहे शरीरामधली. पण मग अशा लोकांना पित्ताचे पण त्रास होतात. म्हणजे पोटाचे त्रास होतात. काही वेळेला ज्याला आपण म्हणतो, की पित्ताशयात खडे होतात. काही मग लोकांना पोट खराब राहतं. असे पण त्रास होतात. डायजेशनचे त्रास होतात. उष्णता जर मंगळ खालच्या भागात असेल तर. ओके. त्यामुळे मला असं वाटतं, की आपल्या शरीरावरती हे जे ग्रह कसे परिणाम करतात, हे तुम्ही स्वतःची प्रकृती बघून पण ठरवू शकता, की तुम्हाला एखाद्या एक काय म्हणतो ना आपण, की आपल्याला आपलं शरीर माहिती असतं, आपली प्रकृती आपल्याला माहिती असते. त्या गोष्टीचे गुणधर्म जर आपण आपल्या शरीराचं समजून घेतले, तर आपण हे पण समजून घेऊ शकतो, की आपल्या पत्रिकेतला कुठला ग्रह मजबूत आहे किंवा अर्थातच आणि तो ग्रह कुठे आहे? कारण पत्रिका म्हणजे 12 भावांचं हे तुमचं शरीर आहे. पत्रिकेतलं 6वं, 8वं आणि 12वं स्थान हे त्रिकस्थानं आहेत. या ठिकाणी असणारे पापग्रह तुम्हाला आजारपणं देतात. हे पण महत्त्वाचं आहे, की तो कुठे आहे? तो कुठल्या स्थितीत आहे? आणि त्यापासून कुठला आजार निर्माण होऊ शकतो? हे आपल्याला कळायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एक प्रकारे इंडिकेशन आपल्याला देत असतात. सातत्याने देत असतात. आपण जर आपलं नियंत्रण जर ठेवलं, तर आपण निश्चितच त्या परिणामांपासून सुटणार नाही, पण त्याची तीव्रता निश्चित आपण कमी करू शकतो. त्यामुळे एखादी व्यक्ती मांगलिक आहे, असं म्हणणं आता आपण खरं तर बंद केलं पाहिजे आजच्या काळामध्ये. कारण तसं टेक्निकली नाहीये. ते त्यांच्या स्वभावामध्ये असणाऱ्या त्या गोष्टी आहेत. सो पुढच्या वेळेला जर एखादी व्यक्ती तुम्हाला दिसली, की बाबा ही तापट आहे, तर त्याच्या पत्रिकेतला मंगळ चेक करा.
आणि जर तुमचा म्हणजे त्या व्यक्तीला अशी विचारण्याची संधी असेल तर डेट ऑफ बर्थ विचारून तुम्ही बघू शकता की त्यांचा मंगळ कुठे आहे. मग पुढच्या वेळेला त्यांच्याशी बोलताना आपल्याला तेवढी सावधगिरी बाळगता येईल, नाही का? सो तुमचेही काही प्रश्न असतील या विषयाशी निगडीत तर नक्की कमेंट्समध्ये पोस्ट करा. ज्योतिष भास्कर सुशील कोराडे सरांना तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद.